लातूर महानगरपालिकेमध्ये दिवसेंदिवस रंगत दिसून येत आहे. जे उमेदवार आहेत प्रभागातले अतिशय चुरशीची लढत होत असताना आपण पाहत आहोत. आपण प्रभाग 11 मध्ये आहोत. आपल्यासोबत शिवसेनेचे विशाल भैया देवकते आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार. भैया काय सांगाल, काय परिस्थिती आहे आता आपल्या प्रभागाची? प्रथमतः सर्वांना मला जय महाराष्ट्र. मी प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. मी आता गेली 10 दिवस झालं, 12 दिवस झालं प्रभागात फिरतोय. प्रभागातील मागील नगरसेवकांना केलेल्या म्हणजे न केलेल्या कामाची समस्या प्रत्येक डोर डोर जाऊन मी लोक मला सांगत आहेत की बाबा ह्या समस्या आहेत. पण मी ती समस्या, ज्या समस्या असतील गटारीच्या, नालीच्या, माझ्या एमआयडीसीच्या, काही टॅक्सचा विषय आहे. आमच्या एमआयडीसी मध्ये महानगरपालिकेला टॅक्स विषय आहे एमआयडीसी मध्ये, ती एक म्हणजे क्लिअर करण्याचा माझा मुद्दा आहे. पण एमआयडीसी मध्ये माझं कामगार भवन एक स्थापित व्हावं म्हणून एक विषय आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये मी माझं ध्येय धोरण उद्दिष्ट ठेवून उतरलेलो आहे की माझा पूर्ण प्रभाग क्रमांक 11 सीसीटीव्ही जन्य झाला पाहिजे. दुसरा विषय, महिला सक्षमीकरणासाठी आपल्याला काय करता येईल प्रभाग क्रमांक 11 मध्ये. त्यामध्ये महिला बचत गट असतील, या समजा भजनी मंडळाचे असतील, या महिला म्हणजे ज्या महिला आर्थिक पासून वंचित आहेत त्यांना आपल्याला एमआयडीसी मध्ये काय उद्योगधंदे टाकून देता येईल, हा माझा हे राहील. माझ्या प्रभागातील जी म्हणजे सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्ग आहे त्यांना एमआयडीसी मध्ये कुठं काम भेटेल का, यासाठी मला प्रयत्न त्यांचा राहील. आणि सर्वात म्हणजे माझ्या प्रभागातील रस्ते, नाली, गटारे हा विषय सगळ्यात मेन मुद्दा आहे. की काही ठिकाणी रस्ते नाली झालेले नाहीत. लोकांनी म्हणजे गेलेल्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी रस्ते नाली करतो मला आश्वासन देऊन त्यावेळेस म्हणजे लोक त्यांना येऊ देत नाहीत गल्लीत. मी ज्यावेळेस फिरतोय प्रभागामध्ये, गल्लीमध्ये फिरतो, त्यावेळेस लोकांचं असं म्हणणं आहे की गेलेल्या नगरसेवक दिलं नाही, ह्यावेळेस आम्ही शिवसेनेला देणार आहोत. एकनाथ शिंदे साहेबांच्या आम्ही लाडक्या बहिणीचा तर सगळ्यात जास्त मला प्रतिसाद या ठिकाणी येतोय. लाडक्या भावाचा प्रतिसाद येतोय. वडीलधारी मंडळी आहेत, वडीलधारी मंडळाचं मी असंच एका ठिकाणी म्हणजे फिरताना मला एक वडीलधारी मंडळी भेटले. त्यांनी शाबासकीची थाप दिली. त्यांनी मला सांगताना सांगितलं की बाबा माझी ऐपत म्हणजे मी कमकुवत होतो आर्थिक बाबतीमध्ये माझ्या मुलीला भेटा जायला, पण एकनाथ शिंदे साहेबांनी मला बस फुकट केल्यामुळं मी आठवड्यातून 2दा माझ्या मुलीला भेटत होतो. हा माझ्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं कार्य आहे. आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय सचिन भैया दाने यांचं पण वैयक्तिक या ठिकाणी लक्ष आहे. त्यांनी पण त्यांची यंत्रणा या ठिकाणी लावत आहेत. माझी मित्र कंपनी यांच्या जीवावर मी या ठिकाणी थांबलेलो आहे आणि माझ्या प्रभागात मला सुंदर असा प्रतिसाद आहे. आणि 100% मी सांगू इच्छितो की हाच प्रतिसाद मला कायम राहिला. माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि माझ्या वयोवृद्ध माणसाचा मला आशीर्वाद 100% प्रभाग क्रमांक 11 भेटणार आहे. मागच्या वेळेस सुद्धा आपण उमेदवारी लढवली होती, काही मतांनी आपला पराभव झाला. मी 2017ला महानगरपालिका मी नाही माझ्या मिसेसनी लढवली होती. त्यावेळेस 375 मतांनी माझी सीट त्यावेळेस गेली होती. आणि त्यावेळेस तो मी पराजय मान्य करून लोकांचा आशीर्वाद मी 27-28 लोकांचा आशीर्वाद मी मान्य करून परत त्याच ताकदीनं गेली 7-8 वर्ष झाली मी माझ्या प्रभागात कंटिन्यू काम करत आहे. अशी कुठली कामं प्रभागात आपण आतापर्यंत केलात की लोकांनी आपल्याला निवडून दिलं पाहिजे? प्रभागामध्ये आता आमच्या एमआयडीसीतले काही मुद्दे आहेत, गटारीचा विषय आहे, किंवा प्रभागातल्या काही आरोग्य सुख सुविधा आहेत, किंवा वयोवृद्ध माणसं आहेत. आता काही ठिकाणी कसं असतंय, आता आमच्या प्रभागामध्ये काही वयोवृद्ध अशी माणसं आहेत की त्यांची मुलं, लेकरं बाळ वगैरे बाहेर गावी शिकायला किंवा बाहेर गावी ड्युटीला आहेत. मग त्या वयोवृद्ध माणसांना आरोग्य सेवा काय देता येईल, त्यांच्या घरापर्यंत काय पोहोचता येईल, त्यांच्या घराच्या बाजूला समजा महानगरपालिकेच्या थ्रू आपल्याला काय म्हणजे टाकता येईल, किंवा डास होणे किंवा त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ नये, हे सर्व कामं मी, किंवा महापुरुषांची जयंती असतील, महापुरुषांचे कार्यक्रम असतील, वयोवृद्ध माणसांना वेळोवेळी म्हणजे आरोग्य सेवा देणं, महिलांना गाठीभेटी केली, किंवा महिलांना एकनाथ शिंदे साहेबांनी जे स्कीम चालू केले आहेत त्या स्कीमचे पूर्ण आढावा देणं, किंवा त्या स्कीम मध्ये आपण कुठं कमी पडतोय किंवा कुठले डॉक्युमेंट आपल्याला कमी पडतात त्यांचा पाठपुरावा मी त्यांना कंटिन्यू करत असतो. बाकी राहिले रस्ते, नाली, गटारी इतर सर्वजण करतात, तसंच मी पण थोडेफार रस्ते, नाली, गटारी आपण बात करून दिलेले आहे. काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यातच गुंग आहे. आता मी सर्वात मेन तुम्हाला सांगू इच्छितो, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही शिलेदार आहोत. त्याच्यामुळे कुण्या पक्षावर मला आरोप प्रत्यारोप हा विषय करायचाच नाही. आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलंय की तुम्ही ताकदीने लढा. एकनाथ शिंदे साहेबाचे तुम्ही शिवसैनिक आहेत, सचिन भैया दाने आमचे जिल्हा प्रमुख यांचे तुम्ही शिवसैनिक आहेत, तुम्ही पदाधिकारी आहेत. त्यामुळे आम्हाला पुन्हा पक्षाविषयी बोलण्यात अर्थ नाही. आमचं एकच ध्येय धोरण आहे, प्रभागाचा विकास आराखडा करणे आणि माझ्या माता माऊलीसोबत किंवा माझ्या मतदार बंधूसोबत प्रेमाने राहून त्यांची कामं करून घेणे, बस आम्हाला सगळं आदेश आहे. मागच्या काळात भारतीय जनता पार्टीकडे 2.5 वर्ष सत्ता होती, काँग्रेसकडे 2.5 वर्ष सत्ता होती. हे विकास करण्यात कमी पडलेत असं आपल्याला वाटतं? नाही, नक्कीच. आता माझ्यापेक्षा हे उत्तर तुम्ही आता पत्रकार बंधू आहेत,
चौथे स्तंभ आहे त्यापेक्षा तुम्हाला ते ह्या गोष्टी सर्व माहीत असतील. त्याच्यामुळे ह्याच्यावर मी काय देणार नाही. लोक तुम्ही ज्यावेळेस प्रभागाचा त्यावेळेस लोक सांगतात की बाबा पहिलेच्या नगरसेवकाने किंवा पहिलेच्या पक्षाने काय काम केलेत काय नाही. त्याच्यामुळे ते बाकीचा विषय मी बोलण्यात म्हणजे असं काय समजत नाही की बाबा पहिलेच्या पक्षाने केले असतील नाही केले असतील, पण आपण काय करणार आहोत हे ध्येय धरून आपण या प्रभागात आक्रमक उतरलेलो आहोत. लाडक्या बहीण योजनेचा जो फायदा आहे आपल्याला आपल्या पक्षाला झालेला आहे, आता महानगरपालिकेत सुद्धा तसा फायदा होणार आहे. प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे, शिवसेना मुख्य नेते यांचा मी आभार मानतो की लाडकी बहीण योजना भरपूर जणांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांना माहित आहे एकनाथभाई शिंदे यांनी लाडक्या बहिणीला शब्द दिला होता की काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, आणि ती पडणार बी नाही. आता येत्या 14 तारखेला 3,000 रुपयाचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी पडणार आहे. माझ्या माता भगिनींची मकर संक्रांत अतिशय उत्तम एकनाथ शिंदे साहेब करणार आहेत, आणि लाडक्या बहिणीचे जनकच आमचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबाच्या बहिणीचा किंवा माझ्या बहिणीचा 100% मला पाठिंबा आहे. ती 100% मी त्याच आधारे माझ्या काही कामाच्या जोरावर, लाडक्या बहिणीच्या जोरावर, लाडक्या भावाच्या जोरावर आणि वयोवृद्ध जी आहेत स्कीम चालू करून देत नाही त्याच्या जोरावर 100% मी महानगरपालिकेत जाईल. लातूर शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या डोक्यात काय प्लॅन आहे का याच्यासाठी? साहेब आता सगळ्यात सांगायचं म्हणजे काय, आपण ज्या प्रभागात राहतो किंवा ज्या रोडला राहतो 100% ट्रॅफिकची समस्या आहे. येथील RTO असतील या काही असं एक सिस्टम आपण तयार करू. ज्यावेळेस आपण निवडून त्यावेळेस एक सिस्टम तयार करू. 10 जणांचा ग्रुप जे असेल एक 5-50 मंडळी एक ग्रुप तयार करून, किंवा ज्या ठिकाणी ट्रॅफिक आहे रोज 1-2 घंटे आपण त्या ठिकाणी जाऊन किंवा ट्रॅफिकमध्ये काय पर्याय करता येईल, एक तर महानगरपालिका, RTO आणि ट्रॅफिक कंट्रोल यांच्याशी आपण चर्चा करून त्यातून काय मार्ग निघता येईल हे 100% प्रयत्न करणार. 15 तारखेला मतदान आहे, जनतेला काय आवाहन करणार? मी सर्व प्रभाग क्रमांक 11 जनतेला, माझ्या माया भगिनींना, माता भगिनींना विनंती करतो, येत्या 15 तारखेला मतदान आहे. तरी मी देवकते विशाल अनिल, प्रभाग क्रमांक 11 चा शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. मी सर्वांना हात जोडून माझ्या माता भगिनींना विनंती करतो कळकळीची, येत्या 15 तारखेला आपण धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून देवकते विशाल अनिल म्हणजे मला प्रचंड बहुमताने विजय करावा. आपण पाहिलं की हे होते विशाल देवकते. त्यांनी केलेल्या आतापर्यंत केलेल्या कामाचा जो लेखाजोखा आहे त्यांनी दिलेला आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांना जो विकास करायचा आहे त्याच्यासाठी जनतेने त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, लातूर.